राजकारण, समाजकारण, कोकणातील प्रत्येक घडामोड. सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद, ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राइब करा. समुद्रातील प्रतिकूल हवामानामुळे मासेमारीला मोठा अडथळा निर्माण झाला होता. जोरदार वाऱ्यांमुळे आणि लाटांमुळे खोल समुद्रात जाणे धोकादायक ठरले होते. त्यामुळे गुजरात येथील मासेमारी नौकांनी आपली आणि खलाशांची सुरक्षा लक्षात घेऊन देवगड बंदरात आश्रयासाठी विनंती केली होती. या विनंतीला प्राधान्य देत नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर सर्व 60 पेक्षा अधिक नौकांना देवगड बंदरात प्रवेश देण्यात आला, अशी माहिती किरण वाघमारे, अंमलबजावणी अधिकारी तथा परवाना अधिकारी, देवगड यांनी दिली. समुद्रातल्या उंच लाटा तसेच वादळी वाऱ्यामुळे बऱ्याचशा परराज्यातल्या तसेच आपल्या ज्या विविध बंदरातली नौका या आश्रयासाठी आपल्या देवगड बंदरात दाखल झालेल्या आहेत. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुजरातच्या ज्या नौका आहेत ते साधारण 60 ते 70 नौका ह्या आपल्या देवगड बंदरात आज रोजी दाखल झालेल्या आहेत. या अडचणीच्या वेळेमध्ये आपण त्यांना मदत करतोय आणि बऱ्याच नौकांचे हे इंजिनची कामे तसेच विविध कोणाचे फायबर निघालेले आहेत. मुंबईच्या सुद्धा नौका इकडे आपल्या बंदरात आलेल्या आहेत. समुद्रात मोठ्या प्रमाणात वारे आणि उंच लाटांमुळे मासेमारी करणे अशक्य झाल्याने गुजरात राज्यातील तब्बल 60 पेक्षा अधिक मासेमारी नौकांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुरक्षित मानल्या जाणाऱ्या आनंदवाडी बंदरात आश्रय घेतला आहे. या नौकांवरील खलाशांच्या आणि नौकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मत्स्य व्यवसाय विभागाने सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांना तात्पुरता आश्रय दिला आहे. सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद, ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राइब करा.